नमस्कार, SK न्यूज महाराष्ट्र आणि SK न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण ताळगाव सर्कल हे सर्वे करत असून ताळगाव सर्कलमध्ये एक ताळगाव सर्कल सर्वसाधारण उमेदवारासाठी सुटलेला आहे। त्यामध्ये एक ताळगाव गण आहे तर दुसरा गण सोनू पिंपळगाव आहे। यामध्ये आता आपण आपल्या मतदाराला आपण झिरपी इथं आलेलो असून आपण झिरपीतील मतदारांना विचारणार आहोत की त्यांचं मतदान हे ते कोणत्या पक्षाला देणार आहेत, कोणाला देणार आहेत। तर हे सर्व आपण दाखवू शकतो। मी कॅमेरामॅनला विनंती करेन की त्यांनी हे सर्व मतदार दाखवावे। हे सर्व मतदार आहेत आणि त्यांचा कौल किंवा त्यांचं मतदान कोणाला आहे ते नक्कीच आपण त्यांची हितगुज करूया। चला तर जाऊया। काय म्हणते हवा तुमच्या झिरपीची? ताळगाव सर्कल काय म्हणते? ताळगाव सर्कल विकासाच्या मागे आहे। विकासाच्या मागे आहे। मग आमदार मतदान जे आहे कोणाला राहणार आहे? भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष का इतर कोणाला? पक्ष सोडून आमच्या गावच्या समस्या जो सोडवण्याची आम्हाला हमी देईल त्याला आम्ही मतदान करू। नेमकी कोण हमी देते? म्हणजे ते तुमच्याकडे कोण येऊन गेलं किंवा तुमच्या सोनू पिंपळगाव गणामध्ये तुम्ही कोणाला मतदान करणार? अजून तसं काही उमेदवार प्रत्यक्ष भेटीला आले नाहीत। जेव्हा ते प्रत्यक्ष भेटीला येईल तेव्हा गावाच्या समस्या सांगू। जो आमच्या गावाच्या समस्या सोडवण्याची हमी देईल त्याला गाव पूर्ण मतदान करेल अशी आम्हाला खात्री आहे। यांनी एकंदरीत सांगितलेलं आहे की गावाचा विकासाचा अजेंडा हे घेऊन चालतायत आणि विकासाच्या अजेंड्याला जो कोणी होकार देईल त्यांच्या हामध्ये हा मिळून त्याला सहकार्य करेल त्यांना हे मतदान करणार आहे। धन्यवाद। अरे काहीतरी कसं काही येत नाही? तरुण मतदार आहे जरा थोडासा बुजडायला लागला पण त्याचा अर्थ मतदान तर करणार आहे ना? मतदान करणार आहे। चला जाऊ दे, सुज्ञ मतदार आहे। जास्त लोक देखत काही बोलणं नको म्हणून तो बोलत नाही। धन्यवाद। तरुण मित्रा तू काय सांगशील? माझं काही एकच म्हणणं आहे, सरांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर सांगितलेलं आहे। कारण जो विकास आहे गरीब त्याला प्रत्यक्ष आम्ही म्हणजे कोणाला काय मग मतदान तेच म्हणतो ना आम्ही इथं जिल्हा परिषद सर्कलला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस कोणता चांगला पाहिजे, माणूस चांगला पाहिजे। मागच्या माणसाच्या काळात कामं झालेत का? मागचे सगळे कोणतेच काही हे नाही झाले का? नाही झाले म्हणजे कामाच्या माणूसाला सुद्धा मतदान करणार। आणि जर समजा पक्षाशी काही घेणं नाही, जे तुमच्या गावाला प्राधान्य देईल त्याला। धन्यवाद। काय म्हणते हवा तुमच्या झिरपीची? काय सांगा बाबा, म्हणजे अरे काहीतरी सांगावं लागेल ना, लाजू नका, बुजू नका। चला काय सांगा काय म्हणते हवा? काय म्हणते हवा? काय आता जे काम विकास करीन त्यांना म्हणूनच म्हणतो ना। मग तुमचं मतदान हे कशाला राहील? कारण भाजपला राहील, शिवसेनाला राहील, राष्ट्रवादी काँग्रेस राहील का नोटाला मारता का? तुम्ही स्वतःच उमेदवार म्हणता? नाही, विकास करीन असं आहे का? विकास करून त्याला पाहू। जर समजा एखाद्याने शब्दच दिला नाही तर मग नोटाला मतदान मारणार का? मग आपल्या हिशोबाने पक्का। धन्यवाद। काय म्हणते तुमच्या झिरपीची हवा? नाही सांगताय ना? कस काय हो? गावात काय चालू? पण कमीत कमी रस्ते, पाणी, तुमच्या गावाचे पांधन रस्ते असेल, शेताचा पांधन रस्ता असेल, त्याला कोणी प्राधान्य देणार? त्याला तर मतदान करतात ना? खरा मग तेच म्हणून आम्ही तुमचं मतदान करणार। शिवसेना, भाजप नाही सांगता येणार? बरं पंचायत समिती गणाला कोणाला मतदान करणार? काहीच नाही करणार? पक्षवाईज करणार का माणूस बघून करणार? मागच्या काळात काही विकास झालाय का? झालाय का? नक्की झाला? काय विकास झाला? झालंय का? पक्क झालं? अच्छा, कोणी केलं? मागच्या जिल्हा परिषद सदस्याने केलं। मग मागच्या जिल्हा परिषद सदस्याने केलं, मग आमदार जर त्याला पक्षाने संधी दिली तर त्याला मतदान करणार का? मतदान करणार आम्ही कोणाला सांगू शकत नाही। असं आहे का? सुज्ञाने हुशार मतदान असतोय पण मतदान करणार म्हणजे एकंदरीत त्याचा कल कसा असतो विकासाला, म्हणजे ते बाकी समजदार काही इशारा कापी। धन्यवाद। परेशानी आहे, कापूस परेशानी आहे, त्याच्यामुळे आमचं काही ध्यानच नाही इकडे। ध्यानच नाही? पण मतदान तर करणार असेल? मतदान करणार पण आम्ही आताच नाही, आमचे पोह आता तरी पण मग कोणाला करणार? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी? मला तेच वाटतं काहीतरी विकास नाहीच काय झालं तर नोटाला मारणार पोह आता ते काहीतरी। आता विकास करणारा जर असला चांगला तर त्यालाच मतदान करू। अच्छा, तुम्ही कुणाचे? आम्ही इथल्याचे झिरपीचे। असं आहे का? अच्छा, मतदान करणार? मतदान करणार, पक्क करणार। धन्यवाद। राम राम। काय म्हणते हवा तुमच्या ताळगाव सर्कलची? हवा काय आता जे येईल समोर
समोर आहे. मग तुमचं मतदान कोणाला राहील? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस की अजून कोणाला राहील मतदान? विकास कामं करण्यासाठी आम्ही आमदार साहेबाकडे गेलो होतो. आमदार साहेबाला शाळेचे 4 फल मागितले होते आम्ही जिल्हा परिषद शाळेसाठी. बर ते देऊ म्हणलेले. बर त्यांनी जर परत म्हणले आम्ही 4 शाळेचे फल देतो तर आम्ही भाजपला मतदान करणार. अच्छा. आणि जर समजा आमदार साहेबांनी दिल्या नाही तर मग देवाच लागणार त्याला. अरे मी काय म्हणतो, द्यायला तर आम्हाला का आमचं कुठं पोट दुखायला? देव म्हणून सांगितलं नाही. शब्द दिलाय का? हो, हा? शब्द दिला मंजूर झाले म्हणून मी सांगितलं नाही. असं आहे का? म्हणजे तुम्ही समजा सगळे गावकरी मिळून विकासाच्या का राजकारण? हो. धन्यवाद. म्हणजे तुमच्या ताडसगाव सरकारची हवा काय म्हणते? झिरपीचं वारं काय म्हणते? जरांगे पाटलांनी सांगितलं ते पाहू. जरांगे पाटील म्हणजे मतदाराचं कसं रे कसं जरांगे पाटील म्हणते तसं असं तुम्हाला म्हणायचं. पण पाटलांनी यंदा तर काय हे दिलं नाही वा, काही सूचना झाल्या नाही. सांगतील ना? मग जर समजा पाटलांनी सूचना दिल्या नाही तर मग तुमचं मतदान कोणाला राहील? असं आहे का? मला एक सांगा, तुमच्या मागच्या जिल्हा परिषद काळात म्हणजे मागचा असेल, त्याच्या मागचा असेल, त्याच्या मागचा असेल, मागच्या 20-25 वर्षातले माझे जिल्हा परिषद सदस्याच्या काळात तुमच्या गावामध्ये काही विकास कामं झालेत का? झाले का? नक्की झाले? त्यात तुम्ही समाधानी आहेत का? अच्छा. बरं मला एक सांगा, तुमच्या सोनपिंपळगाव गावामध्ये तुम्ही कोणाला मतदान करणार? आहे ना तुमच्याकडे कोण ना कोणी आला असेल किंवा मग कोणी इच्छुक असेल कोणत्या ना कोणत्या. आम्ही हे म्हणत याची आम्ही कोणाची स्तुती पाठक नाहीत. आम्ही तुमच्या मतदानाचा कौल जे जाणतो की भाजपला, तुम्ही भाजपला म्हणजे थोडक्यात पाटील सांगतील तसंच. एकंदरीत यांचा कल जो आहे मराठ्याचे आराध्य दैवत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी सांगतील तसं यांनी असं सांगितलं. धन्यवाद दादा. जरांगे पाटील म्हणते तसं. बर बर मला एक सांगा, तुम्ही जरांगे पाटलांनी समजा काही सांगितलं नाही तर मग नंतर मतदान कोणाला करतात? पसंत उमेदवार पाहून. हा मग कोणाला? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्यानंतर अपक्ष पक्षाचं घेणं. मग घेणं दिलं कसं? माणूस पाहून. माणूस पाहून. आता उमेदवार अजून डिक्लेअर नाही. हो ना, पण तरी पण काही ना काही अजेंडा पाहून असेल ना तुमच्याकडे. तुमचं गाव तर अख्खं विकासाच्या मागच पळायला लागलं. मग तुम्ही काय कोणाच्या मागे पळायला लागले? विकासाच्या मागे जायला लागेल ना. हा, विकासाच्या मागे. बंद गाडीत बसून काय पाहिजे? बंद गाडीत बस म्हणजे चालू गाडीत बसणार. चालू गाडीत बसणार. चालू गाडी कोणती? चालू गाडी कोणती? चालू गाडी कोणती नेमकं सांगा. असा इशाऱ्यात बोलू नका, स्पष्ट खुलके बोलो क्या बोलणं आहे. जनता जसं होईल तसं होईल. असं आहे का? एकंदरीत जे म्हणतील ते होईल. आमचं काय होतं असं आहे का? ते सांगतात बातों में इन्होंने इशारा कर दिया है, पाटिल जो बोलेंगे वो तो करेंगे, लेकिन बंद गाड़ी में भी नहीं बैठेंगे. समझदारों को इशारा काफी. धन्यवाद. चला तर आता आपण झिरपी मधील दुकानदार आहेत. राम राम दुकानदार. राम राम. काय म्हणते हवा तुमच्या झिरपीची? काय म्हणते हवा सर्कलची? सर्कलची हवा काय, ते आमचे काम करीन त्यांना. असं आहे का? बरं, जिल्हा परिषद सर्कल झालं, पण तुमच्या घाणामधीची हवा काय म्हणते ना? मग त्यांना मतदान आम्ही, ते आमचे काम करतील त्यांना देऊ ना. असं आहे का? बरं, मग तुमचं काम करणार मग कोण? भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे? आम्हाला भाजपाने आश्वासन द्यायला आहे शाळेसाठी. असं आहे का? भाजपाने आश्वासन दिलं म्हणजे तुम्ही भाजपच्या मागे आहे? हा, भाजपच्याच मागे आहे. त्यांचं ते काम करतील त्यांच्या मागे आहे. जर समजा त्यांनी काम केलं नाही तर मग काय, ते दुसऱ्याने काम केलं त्यांना देऊ मतदान. अच्छा, म्हणजे थोडक्यात विकासाच्या मागे. हा, विकास पहिली संधी भाजपला. हा, पहिली संधी भाजपला. असं आहे का? हे होते दुकानदार यांनी सांगितलेले की कसं आहे की सत्ताधारी हे भाजप आहे आणि भाजप असल्यामुळे त्यांनी शब्द दिलेला आहे आणि शब्द दिल्यामुळं त्या अनुषंगाने ते पहिली पसंती भाजपला. परंतु जर भाजपने सुरुवात केली नाही किंवा कामाला जर नाही तर मतदान पलटही मारू शकते, हे त्यांनी सांगितलं. धन्यवाद दुकानदार. काय म्हणते हवा? काय म्हणते? काय हवा जी आता गावातली हवा काय म्हणती? सर्कलची हवा काय म्हणती? गावातली हवा काय म्हणती? भाजपच का? कशामुळे रे भाजप? कारण की आमदार नारायण भाऊकुचे साहेबांमुळे. पण आमदार नारायण भाऊकुची ही इलेक्शनच नाही, हे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती घालत आहे. ते जरी दगड बी उभा केला तरी मतदान टाकायला. असं आहे का? हे त्यांच्या कामानुसार. असं आहे का? हे कट्टर आमदार प्रेमी दिसतो, म्हणजे भाजप प्रेमी दिसतो. जे भाजप सांगतील किंवा जे आमदार साहेब जर त्यांना बोलता हे सांगितलं भाजप आमदार साहेबांनी असं कारण ते जिल्हा अध्यक्ष सोबत हे आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. आमदार साहेबांनी दगड जरी उभा केला तर आम्ही दगडाला मतदान करू असं या तरुणांनी सांगितलं. धन्यवाद मित्र. म्हणते हवा
अरे मित्र हवा काय सांगती काय म्हणे हवा काय म्हणते वातावरण कोणाला राहील कल कोणाकडे असेल मतदान कोणाला हवा आहे म्हणा पिंगळे डॉक्टर शिवाय दुसऱ्याला मतदानच नाही करत. पिंगळे डॉक्टरला कशा म्हणा मित्र मित्र म्हणजे मित्रासारखा मित्र आहे आपला जीवाभावाचा मित्र आहे का. पण मला असं एक तू सांग जे सांगितलं ते आतापर्यंत येईन आपलं काम केलं ते अगदी बरोबर आहे. आमचं काही म्हणणं नाही मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो हे आमचं कामच ते आहे. परंतु मला एक सांग डॉक्टर पिंगळे हे ओबीसी आहेत आणि हा गण जो आहे हा सर्वसाधारणांसाठी सुटलेला आहे. मग कसं रे मित्र ते सांगतील ते करू. म्हणजे डॉक्टर पिंगळे सांगतील तसं. धन्यवाद मित्र. बाबा राम राम. राम राम. जय हरी. जय हरी. काय म्हणते तुमच्या झिरपीची हवा. काय भाजप सर. भाजप आहे कशामुळे हो बाबा. भाजप लय पैसे देऊन राहिले आम्हाला. अच्छा म्हणजे तुम्हाला देऊन राहिलं का विकास कामाला देऊन राहिले. विकास कामाला बी ना आम्हाला बी सारायलाच आहे. असं आहे का. भाजप के राज में मालामाल. मग काय बाकीचे काही सांगायची गरज नाही तुम्ही एकाच वाक्यात सांगितलं. एकाच वाक्यात बाकी काय विचारायची गरज. बाबाने सांगितलं बाबाचं मतदान भाजपला. धन्यवाद बाबा. भाजपला कशामुळे हो पहिलेच भाजपचे म्हणजे मतदान फुटणारच नाही. आणि जर समजा भाजपनं जाता म्हणजे जुन्या मला एक सांगा भाजपला मतदान कर काय हरकत. पंचायत समिती घरात कोणाला मतदान करणार भाजपचं चेक उभं राहील. असं आहे काय. अच्छा म्हणजे तुमचं पक्क ठरलेलं आहे. पक्क आहे भाजप. भाजप पक्का. भाजप शिवाय पर्याय नाही. बरोबर काही परिवर्तन वगैरे काही काहीच नाही. विकासामुळे भाजपच करतात. विकासामुळे भाजपनं विकास केला. दादा तर म्हणणे भाजपनं विकास केला म्हणून विकासालाच मतदान. बरोबर ना. बरोबर. जय हरी. काय म्हणता ते नाही मला पत्र कळत नाही. मतदान पाहिजे मी आता कोणाला करते. आज काय सांगू. आज काय सांगते मला. तुमच्या गावात काही काम झाले का. नाही आम्हाला आताच कळत नाही. आम्ही जवळजवळ आल्याला सांगू काय. असं आहे का. बाबा खूप हुशार दिसतात. बाबा एकच सांगते काही कामाचं कळत नाही दिसत नाही पण जवळ जवळ आल्यावर सांगू म्हणजे बाबा एकच म्हणजे समजदार को इशारा काफी आहे. धन्यवाद बाबा. धन्यवाद. तुमच्या जेरपीची भाजप कशामुळे हो भाजप. भाजप म्हाताऱ्या माणसासाठी चांगलं भाजप. असं आहे का. पगारी सरकार देत भाजप नाही देत. भाजप सरकार आहे ना मग. अच्छा असं आहे का. अच्छा बर. पण मला एक सांगा भाजपच्या काळामध्ये लोकांना दुष्काळ आणत असतं ना परत पावसाळी आणण्यासाठी यासाठी जर शेतकऱ्याची बेजारी झाली तरी तुम्ही भाजपच्याच मागे. आमच्या म्हाताऱ्या माणसासाठी चांगले भाजप. आमच्या म्हाताऱ्या माणसासाठी भाजप चांगले म्हणून भाजप. धन्यवाद बाबा. काय म्हणते हवा काय म्हणते तुमच्या ताळगाव सर्कल मध्ये झिरपीची हवा काय म्हणते. कुणीकडे आहे भाजपकडेच का. कशामुळे हवा का. लाडक्या बहिणी करून फुलं. असं आहे का. म्हणजे लाडक्या बहिणीमुळे भावाची कडी येते म्हणूनच का. मी चालले आता शेताला झाली का. अक्का चालली शेताला. धन्यवाद अक्का. पण अक्काचा कल हे भाजपकडे. काय म्हणते हवा काय म्हणते तुमच्या झिरपीची हवा काय म्हणते. ताळगाव सर्कलची हवा काय म्हणते. तुमच्या सोनं पिंपळगाव गाण्याची हवा काय म्हणते. चांगलं विचारा. चांगलं नाही चांगलं त्याचं काय आमचं काय म्हणते. कोण बोलता ना दादा. सुज्ञ मतदार आहे तो काही बोलत नाही परंतु मतदान तर करणार ना. 100% करणार ना. काय नोटाला मारणार नाही. खरं ना. धन्यवाद दादा. राम राम भाऊ. काय म्हणते तुमच्या ताळगाव सर्कलच्या अंतर्गत असल्या झिरपीची हवा काय म्हणते. हवा म्हणजे डॉक्टर साहेब. कोणते डॉक्टर कोणते डॉक्टर. पिंगळे डॉक्टरच कशामुळे. गावात विकास केलेला आहे. गावाचा विकास केला. बर बर बर. म्हणजे म्हणून तुमचं मतदान पिंगळे डॉक्टरला. पण मला एक सांगा पिंगळे डॉक्टरला यावेळेस निवडणुकीत उभं केलं जर समजा केलं नाही तर मग नाही केलं तर मग बीजेपी. म्हणजे थोडक्यात तुमचं मत भाजपला राहणार. धन्यवाद भाऊ. राम राम. काय म्हणते हवा काय म्हणते तुमच्या झिरपी सर्कलची ताळगाव सर्कलची परत सोनपिंपळगाव गाण्याची. पिंगळे एवढं दबून काऊन मला जरा जोरात बोला ना. भाजप आणि पिंगळे साहेब. पण मला एक सांगा दादा तुम्ही डॉक्टर पिंगळे तर ओबीसी आणि जागा सर्वसाधारण सुट्टी झाली मग कसं करतात. असं आहे का.
म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की कामाचा माणूस, भरोशाचा माणूस, पक्क पक्क का आमच्या पुरतच मर्यादित आहे? पक्क 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 पक्क. एकंदरीत यांचा कल जो आहे डॉक्टर पिंगळेकडे दिसतोय आणि भाजपकडे दिसतोय. धन्यवाद. दुकानदार राम राम. राम राम राम. काय म्हणते तुमची झिरपीची हवा, काय म्हणती ताडगाव सर्कलची हवा, काय म्हणती गणाची हवा, काय म्हणती? काय सध्या आता अजून काही डिक्लेअर झाले कम्प्लीट सगळं. हा, पण तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस का आजी माजी लोक, जिल्हा परिषद सदस्य का अजून का तुम्ही स्वतःच उभा राहणार आहे? नाही स्वतः नाही उभं राहणार, हा, पण सध्या कसं आहे सगळं पूर्ण जातीवाद झालेलं आहे बर बर. आपल्या जिल्ह्यात, मराठवाड्यात, महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे जो तसं सिच्युएशन समोर तयार होईल, हा, जातीविषयी जर काही झालं हा, तर ज्या जातीचं कल जास्त राहील ज्या जातीकडं, हा. त्या जाती म्हणजे जातीवर मतदान होईल अच्छा असं मला वाटतं. अच्छा. मग तुमचा कल कुणीकडे किंवा तुमचं मतदान कोणाकडे? बाकीचं जाऊ द्या, काय हरकत नाही, लोकांचं काय घेणं. मला काही जातीवादाबद्दल बोलता येत नाही. हा. मतदान हे गुपित आहे, त्याच्यामुळे मतदान हा, नाही मग म्हणूनच म्हणतो ना, तुमचं मतदान आहे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष का नोटा, काही तुम्ही मतदान त्याला आमचं काय म्हणणं? असं सांगता येत नाही. ज्या वेळेस जसं वातावरण तयार होईल, हा. हा त्या वातावरणानुसार मतदान केलं जाईल, किंवा मतदान हे गुपित असतं त्याच्यामुळे ते सांगता येत नाही कोणाला करणार. हुशार आणि सुज्ञ मतदार आहेत, त्यांचं मतदान हे गुपित असतं, म्हणजे ते थोडक्यात शब्दाचा खेळ करतात, पण मतदान करणार. धन्यवाद. तरुण मित्र पळतोय पण मतदान तर करणार ना? करणार, मतदान करणार. सुज्ञ हे काही बोलत नाही, समजदार कोई इशारा करते. धन्यवाद. सरजी नमस्कार. नमस्कार. काय म्हणते तुमची ताडगाव सर्कलची हवा, काय म्हणते सोनं पिंपळगाव गाण्याची हवा, काय म्हणते? मुळातच हा जिल्हा परिषद मतदारसंघ हा ओपनसाठी राखीव बर असल्यामुळं बर. जर आम्हाला मी एक मराठा समाजाचा आहे आणि याच्या अगोदर पण ज्यावेळेस ओबीसीला जागा होती त्यावेळेस आम्ही मराठा समाजाचे उमेदवार वाघोंडे म्हणून डावलून आम्ही यांना निवडून दिलं. कोणाला निवडून दिलं? आता समजा हे पिंगळे असतात तर आता त्यांनी पण मराठा समाजाचा विचार करावा मला असं वाटतं. मग तुमचं मतदान कोणाला राहील? आम्ही आता मतदान तर हे गुपितच राहणार ना. नाही तसं नसतं, कारण कसं की सध्या आचारसंहिता लागलेली नाही. मग तुमचं मतदान भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस की इतर पक्ष का नोटा? आम्हाला जर जो योग्य उमेदवार वाटेल त्याला आम्ही निवडून देऊ. अच्छा, मला एक सांगा की तुमच्या मागच्या जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा त्याच्या मागच्या जिल्हा परिषद सदस्य, त्याच्या काळात काही तुमच्या गावामध्ये विकास कामं झालीत का? कामं झाले पण असं मनाजोगते आमच्या मनाजोगते काही झालेली नाही. अच्छा, कामं झालेत पण मनाजोगते झाले नाहीत, पण त्यांनी काही समय सूचकता, काही इशारा दिला. धन्यवाद. काय म्हणते तुमच्या ताळगाव सर्कलची हवा, काय म्हणते झिरपीची हवा, काय म्हणते सोनं पिंपळगाव गाण्याची हवा, काय म्हणते? काय म्हणते मी काय सांगायचं तुम्हाला? हवा काय म्हणते? वातावरण काय जिल्हा परिषद सर्कलचं वातावरण? सर आता हे भाजपाला पिरून ठेवलं, भाजपाला वातावरण आहे ना, असं आहे का? मग आता हे कामाचा पत्ता नाही कोणत्या, अच्छा, फक्त नंबर 2 मध्ये पैसे लुटायचे काम. अच्छा, हा हे चाललंय. अच्छा, बस. मग तुमचं मतदान कोणाला? आमचं मतदान राष्ट्रवादीला याला काय त्याचं मतदान. असं आहे का? मग म्हणजे थोडक्यात तुम्ही जिल्हा परिषद एक सुद्धा काम निवडून दिलं 10 वर्ष झाले, आम्ही एक सुद्धा काम गावात दिलं नाही आमच्या. अच्छा, ग्रामपंचायत 10 वर्ष पाहिले मी. अच्छा, इकडे काम तिकडे इकले. अच्छा, पण झिरपी गावात एक सुद्धा फंड दिलेला नाही. अच्छा, हो. म्हणून मग अजून काय पाहिजे अजून? म्हणून तुम्ही राष्ट्रवादी. पण राष्ट्रवादी कोणती? अजितदादा पवार का? तिन्ही गट कोणते असो त्याला मतदान करणार आहे. अच्छा, हो. तिकडे मतदान होणार. हा. दादांचं मतदान विरोधी पक्षाला आहे. धन्यवाद दादा. एक काम दिलं नाही जिल्हा परिषदवाल्यांनी. कोणतं काम दिलं? झेडपीचे काम दुसरीकडे विकून टाकले. अच्छा, हा, जिल्हा परिषदवाल्यांनी. म्हणून मतदान दुसरीकडे. मग दुसरीकडे आहेच ना, हे लुटून पैसे घेऊन मतदान इकडे तिकडे करू राहिले सर. बस का? त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. धन्यवाद. राम राम. काय म्हणते तुमच्या झिरपीची हवा, काय म्हणती ताडगाव सर्कलची हवा, काय म्हणती तुमच्या सोनं पिंपळगाव गाण्याची हवा, काय म्हणती? काहीच माहित नाही. हवा तर भाजपचीच आहे. हवा कोणाची? खरं तुम्ही मतदान कोणाला करणार? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीची हवा. यंदा राष्ट्रवादी फक्त असं आहे का? म्हणजे सत्ताधाऱ्यावर नाराज आहे तुम्ही? सत्ताधारी पक्षावर नाराज आहे तुम्ही? कशामुळे? हो, म्हणजे पीक अनुदान नाही दिल्यामुळे, आदिवासी अनुदान नाही आल्यामुळे. मग कसं नेमकं कसं काय? तुमचं अनुदान तर आलंय ना? नाही, अनुदान पुढे आलं नाही आलं का? हे अनुदानाची नाराजगी आहे, सत्ताधाऱ्याच्या विरोधात मतदान आहे. धन्यवाद. तरुण मित्र राम राम.
आपल्याला बोलता येणार नाही. कसं काय रे? अरे तरुणाने जर असं मुक्कर राहिलं तर देश मुक्कर राहील ना. हं? काय बोलणार आहे? नाही पण काय म्हणतो तुझी हवा काय म्हणते तो कल काय म्हणतो कारण तू कसं आहे ते तरुण हा या गावातच नाही ना. हा कोण्या गावात आहे तू? गावातच नाही. पाहुणा आलेलो. पाहुणा आहे का? हं? पाहुणा खरंच पाहुणा आहे खरंच का? पाहुणा आहे. हं? पाहुणा आहे? पाहुणा आहे. आपल्याला काय सांगता येणार नाही. कोण्या गावचं मतदान आहे? कोण्या गाव आपल्याला कोण्या गावचं आहे? गेवरा तालुक्यात. गेवरे बरं ठीक आहे त्या गेवरे तालुक्याकडे कोणाला मतदान करतील किंवा कोणत्या हवा आहे कोणाची हवा आहे? भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष राष्ट्रवादीची कोण? हवा आहे सगळं. हं? राष्ट्रवादीची राष्ट्रवादीची हवा आहे. कोण्या गाण्यात आहे रे मित्र तू? तिकडे आलं. त्यांना सांगता येणार नाही कारण की लहानपणच माझं इकडे झालेलं आहे ना. अच्छा आपल्याला म्हणजे interest मामाचं नाही. मामाचं गाव आहे का हे? काका जाऊ आहे. काकाचं गाव आहे का? म्हणजे काकाच्या वटीत आला समजा. धन्यवाद धन्यवाद. मित्र हवा काय म्हणते? हवा काहीच नाही सध्या, भाजपची हवा चालू आहे इकडे. हं? भाजपची हवा चालू आहे इकडे. भाजपची हवा चालू आहे? अरे पण भाजपच्या काळात काही काही लोकांना आश्चर्य काही लोकांना शेतीचं अनुदान असतं काहीला आलं काहीला नाही आलं त्याच्याबद्दल काय सांगते? ते तर आहेच, भाजपने तर हेच केलेलं आहे. हं. पण इकडे मग आता याची चालू आहे ना सध्या पंचायत जिल्हा परिषदची. हं. माणूस चांगला आहे आमचा पिंगळी. असं आहे का? माणूस चांगला आहे करतोय काम आमची. करतोय काम तुमचे काम करतोय हा म्हणून मतदान भाजपला. हा हं? माणसं पाहून असते नाही. हा खरे 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 तो म्हणून नाही खरे. बरं मला एक सांग मित्र डॉक्टर पिंगळे म्हणतो तू काय हरकत नाही आमचं काही म्हणणं नाही पण डॉक्टर पिंगळेच्या काळात काही मागच्या वेळेस काही जिल्हा परिषद अंतर्गत काही कामं झाली त्या गावातली? झाले ना त्यांनी बरेचसे कामं केले आमच्या गावात. रोड कोणते कामे केली? इकडे सोनं पिंपळगाव शिवारातली. अच्छा म्हणजे गावाकडे पांढर रस्ता केला म्हणतो काय? रस्त्याने गेलो. म्हणजे शेतीचा प्रश्न सोडवला समजा. हं? गावात अजून काही काही काम अजून शाळापाशी गट्टूचं काम केलेलं आहे. गट्टूचं काम केलंय म्हणून कामाचा माणूस. हा काम आहेत माणूस. डॉक्टर पिंगळे म्हणजे डॉक्टर कामाचा माणूस असं तुला म्हणायचंय? हा हं? आहे ना कामाचाच माणूस आहे. तरुण मित्रांनी सांगितलं डॉक्टर पिंगळे म्हणजे कामाचा माणूस. धन्यवाद. काय म्हणजे हवा काय म्हणजे तुमच्याकडं कशाच्या संदर्भात? जिल्हा परिषद सर्कल संदर्भात सोनं पिंपळगाव गणा संदर्भात आहे ना तर आता लोक जिल्हा परिषद पंचायत समिती हा 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 आहे इलेक्शन आलेले. हा मग मतदान कोणाला? भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष का तुम्ही स्वतः मतदान उभा राहता? स्वतः इच्छुक आहेत ना. इच्छुक आहेत का? हा ओपनला उभं जागा आहे ना हा 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 त्याच्यामुळे आम्ही स्वतः इच्छुक आहे. अच्छा कारण पहिले ओबीसीला होतं हा आता त्यावेळेस आम्ही त्या काही त्यांना अडचण नाही आणली विरोध नाही केला? नाही केला. अच्छा आम्ही भाजपचेच आहेत. पण अच्छा. विषय कसा असतो हम्म. की ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण असतं हं. त्यावेळेस आम्हाला उभा राहता येते का? अच्छा म्हणजे आरक्षण ढवळढवळ करता येत नाही असं तुम्हाला नाही म्हणायचं? नाही करता येत. आता ओपनला जागा आहे ओपनच्या संदर्भात ओपनला कॅन्डिडेट आम्ही आमची इच्छा आहे आम्हाला उभं राहायची. तुम्ही स्वतः इच्छुक आहे का? इच्छुक आहे मी. अच्छा हा. बरं तुम्ही इच्छुक आहे जिल्हा परिषदला का पंचायत समिती गणाला? आम्हाला आता पक्ष जे देईल त्याच्यात आम्ही कशात बी बसू ना. नाही दिलं तर मग त्यानंतर बघू काय व्हायचं ते. म्हणजे नाही दिलं तर बंडखोरी करणार का? ते अपक्ष करणार का? दुसरा पक्ष आम्ही जाणार? विचार करू त्या गोष्टीचा हं? नंतर. कारण सध्या पक्षांतराची हवा विचार चांगली सुटलेली गारव्यासारखी सुटलेली आहे. आहे ना हं? आहे ना. जर समजा पक्षाने तुम्हाला नाकारले संधी दिली नाही हं. तर तुम्ही बंड करणार का? नाही आमचं एवढंच मत आहे की ओपनला जिल्हा परिषद जागा सुटलेली. अच्छा. ह्यावेळेस ओपनचा विचार करावा पक्षाने. अच्छा हा. तर मग जर समजा पक्षानं ओपनला संधी दिली आणि तुम्हाला संधी नाकारली तर मग तुम्ही भाजपला नाही मतदान नाही करणार? आमचं एकच म्हणणं आहे की बाबा आता ज्या वेळेस आरक्षण सुटतंय त्यावेळेस आपण कधी कधी बीसीला सुटतंय कधी ओबीसीला सुटतंय कधी म्हणजे आरक्षणाच्या याच्यातून जे सुटतंय तर आता ह्यावेळेस आपलं ताडगाव सर्कल आहे तर हे याला सुटलेलं ओपनला. अच्छा तर ओपनचा विचार केला पाहिजे पक्षाने. अच्छा हा एकंदरीत यांचा कल हा भाजपकडे आहे पण भाजपनं सोबत तिने सूचना हे केली की निष्ठावंताची- निष्ठावंताला संधी दिली पाहिजे आणि भाजपला आणि निष्ठावंताचा विचार केला पाहिजे. निष्ठावंताचा विचार केला पाहिजे. केला धन्यवाद पाहिजे. धन्यवाद दादा. काय म्हणतो मित्रा? काय नाही हं? कुठे चालला? वावरात चाललास काय? हं? अरे काय म्हणते तुझ्या ताळा देवासारखी हवा काय म्हणते तुझ्या झिरपीची हवा काय म्हणते? काय सध्या काम नाही काय नाही. असं आहे का? तू तर ट्रॅक्टर हाणायला लागला. आता पर्याय नाही त्याला काय आता काय निवडणुकीला उभं राहू का? हं? जातो काय? हं? तेवढं नाही ना आपल्याकडे. नाही का? नाही मग मतदान कोणाला? भाजपला करणार शिवसेनेला करणार राष्ट्रवादीला कोणाला मतदान कोणाला करणार? नोटाला उभा राहणार का तू स्वतः उमेदवार राहणार? यंदा मतदान बाद करायचं आपलं. मतदान बास करायचं म्हणजे नोटाला मारायचं. कशामुळे रे मित्रा? काय काम करीना कोणी काय करीना शेतकऱ्याला मालाला भाव नाही काय नाही. अच्छा शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही.
म्हणून तू नाराजी आहे. पक्का का तू निवडणूक लढवतो काऊन रे मित्र? तरुण आहेस, काय अडचण काय? करून काय नाही, पैसा लागतो ना. असं आहे का? पण नोटाला मतदान मारणार. पण जर समजा तुझ्याकडे कोणतरी आलं, तो जर मनधरणी केली तर मग मत परिवर्तन करशील का? नाही, ते कामापुरतच मतदान करतात ना. असं आहे का? ते कामापुरते मतधरणी करते म्हणून नोटाला मतदान. धन्यवाद मित्र. कोणाचं वारं कोणाचं? हवा भाजपची. भाजपची? असं आहे का? बरं मला एक सांग, भाजपच्या काळामध्ये काहींना शेती संदर्भात शेतकऱ्याच्या अडचणी होत्या, मालाच्या अडचणी होत्या, तरी तू भाजपच्याच पाठीमागं का? भाजपने कामं केली का? भाजपनं कामं केले म्हणून तू भाजपच्या मागे. तरुण सांगतोय की हा भाजप एकनिष्ठ आणि भाजपच्याच मागे. धन्यवाद मित्र. चालू आहे काय नाही आपलं झिरपीचं वारं काय म्हणतं? काय म्हणतंय वारं आता जे येईल त्याला टाकता येईल. असं आहे का? मग कोणाला टाकणार? कोणा आईचं मतदान कोणाला राहणार आहे आमदार? आता जसं माणसं सांगतील हं. आपल्याला काय कळत आहे. म्हणजे आलो बापरे, आईचं लेकाची फिरकी घ्यायला लागली बाबा. पण तरी पण भाजपची हवा आहे, राष्ट्रवादीची आहे का? आईचं मतदान कोणाला? भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस कन्वर्ट कोणाला राहणार मतदान? टाकू ना, कोणाला? ज्याला टाकायचं त्याला टाकू. आई समजदार आहे, पण आई म्हणते मतदान करू, टाकू. हा, ज्याला टाकायचं त्याला टाकू. हा, काही निराधार पगार वगैरे चालू आहे का? हा, चालू हं? चालू आहे. चालू आहे का? हा. पक्की? पक्की. मग काही सांगायचीच गरज नाही. हा, पक्की चालू आहे पगार. पगार चालू आहे ना? हा, मग मतदान कोणाला? टाकू ना. टाकू ना. आई खूप समजदार आहे, म्हणते मतदान टाकू ना, करू ना, पण मतदान करू ना आई 100%. धन्यवाद आई. हा. तुमच्या झिरपी सर्कलची हवा काय म्हणते? ताडगाव सर्कलची हवा काय म्हणते? सोनक पिंपळगाव घाणाची हवा काय म्हणते? सध्या काय बीजेपीची हवा चालू आहे. बीजेपीचीच? हा, अरे बीजेपीचे पण बऱ्याच लोकांना, काही लोकांना अनुदान भेटलं नाही म्हणते, काही लोकांचे काही नाराजी आहे, पण तरी पण बीजेपीच काय रे मित्र? बीजेपी नाराजी कसं काय? दिलं ना अनुदान, अजून काय पाहिजे? दिलं का? मग? अनुदान भेटलं? भेटलं ना. भेटलं? हा, पक्का भेटलं. बर. मला एक सांगतो की गावाच्या विकासाबाबत मागचे जिल्हा परिषद सदस्य असन, त्याच्या मागचा जिल्हा परिषद सदस्य, त्याच्या काळात काही कामं झालीत का गावाची? नाही, कामं झालेत ना आता. झाले का? हा, या वर्षी झाले. बीजेपी वाल्यांनी दिले कामं बरोबर. असं आहे का? म्हणून बीजेपीच्या मागे? आमच्या गावात मंदिर नव्हतं, मारुती मंदिर, बीजेपी वाल्यांनी दिले आम्हाला मंदिर. असं आहे का? म्हणून बीजेपीच्या मागे? हा. धन्यवाद. तुमच्याकडे झिरपीची हवा काय म्हणते? पिंगळे साहेब हो सध्या आमच्या पिंगळे साहेब आहे बुवा? पिंगळे साहेबच कशामुळे? पहिल्यापासून ते बिचारे कामधंदे सगळे बिचारे काम करते. पण जागा तर ही ओबीसीला सुटलेली नाही ना. डॉक्टर पिंगळे ओबीसी आहे, सर्वसाधारण निवडून देणार का पिंगळेंना? हो, पण काय माहितीये का, आम्हाला काय वाटतं, आमच्या सुखात दुःखात जे माणूस येते ते आपण तेच काम करू, त्यांचं मतदान करू त्यांना. अच्छा, म्हणून डॉक्टर पिंगळे म्हणून. नाही तर काय आमचं तुमचं काही पाहुणा थोडी कामाचा माणूस, एक काम करणारा माणूस, सुखादुखात कामाला येतो म्हणून. धन्यवाद. असं आहे का? पण तरी पण आमदार कोणाला? आलेलेच आहेत त्याला करायला काय हरकत नाही. पण कोणाला जरा तुम्ही सांगा. पिंगळे साहेबालाच कशामुळे? सर्वसाधारण माणूस कशात सर्वसाधारण माणूस दुःखात सुखात हे होतं ना, सहभागी होतो ना. सुखादुखात सहभागी होतो. अच्छा, पण समजा डॉक्टर पिंगळेंना तुम्ही म्हणतात सध्याच्या पक्षाने बरं का, सध्या जिल्हा अध्यक्ष आमदार नारायण कुचे त्यानं तिकीट दिलं नाही आणि डॉक्टर पिंगळे अपक्ष उभा राहिले, तर मग कसं करणार? अपक्ष उभा राहिलं तर त्यांना मग थोडक्यात डॉक्टरच्या माग पाहुणेत काय? पाहुणे नाहीत पण. असं आहे का? एकंदरीत त्यानं हसण्यातून त्यांचं बरंच सांगितलं, पण ते डॉक्टर पिंगळेच्याच मागे आहे. धन्यवाद दादा. नमस्कार. काय म्हणते ताळगाव सर्कलची हवा काय म्हणते? तुमच्या झिरपीची हवा काय म्हणते? सोनक पिंपळगाव गणाची हवा काय म्हणते? हवा म्हणल्यापेक्षा या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या समस्या असतील, या ठिकाणी ज्या गावकऱ्यांच्या समस्या असतील, ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि याकडे शासन आणि प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. कोणीच या ठिकाणी लक्ष देण्यासाठी वाली नाही. तुमचं मतदान कोणाला राहील? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अपक्ष का नोटाला काय? का तुम्ही स्वतःच उमेदवार आहात? मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचा जालना जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहेत आणि रोटरी क्लब ऑफ अंबडचा रनिंग अध्यक्ष पण आहेत. मी या एकंदरीत पूर्ण परिसराच्या समस्या बघितल्यानंतर माझं असं लक्षात आलं की आपण या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून
मी जी अगोदर जी समाजसेवा करत आहेत ही तर करतच आहोत, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून सनी जर मला पक्षाने संधी दिली आणि जनतेने आशीर्वाद जर दिला तर ह्या ज्या समस्या आहे या सोडण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. मला एक सांगा, तुम्ही स्वतः इच्छुक आहात म्हणतात, तर तुम्ही बाकीच्या सर्कलमध्ये तुम्हाला काय सांगते, सर्कलमधली काय लोकांची प्रतिक्रिया काय, किंवा सर्कलमध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय किंवा काय सांगतायत लोक? जनसामान्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला या ठिकाणी समर्थन आहे. जे जनसामान्य लोक आहेत, शेतकरी असतील, युवा वर्ग असेल, त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये ग्राउंड लेवलचा जो रिपोर्ट आहे तर याप्रमाणे भक्कमपणे त्यांचा मला पाठिंबा या ठिकाणी आहे की ते मला येऊन भेटतायत, प्रत्यक्ष फोन करतायत, फोनवरती पण सांगतायत, येऊन भेटतायत. पण त्यांचं म्हणणं आलं की तुमच्यासारखे सुशिक्षित व समाजाच्या प्रश्नाची जाण असणारे व्यक्ती या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून असले पाहिजे. यासाठी त्यांचा मला आग्रह आहे की तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवावी अशी त्यांची इच्छा आहे. एक सांगा मला, समजा पक्षानं तुम्हाला उमेदवारी नाकारली, तुम्ही इच्छुक आहात सांगताय, पण समजा पक्षाने उमेदवारी नाकारली, तुम्ही बंडखोरी करणार का? आदरणीय पक्षाचे अध्यक्ष तसेच आमचे नेते आदरणीय राजेश भैया टोपे साहेब या ठिकाणी त्यांना सुद्धा पक्षातील कार्यकर्त्यांची, समाजाची व समाजातल्या प्रश्नांची जाणीव आहे आणि नक्कीच मी अपेक्षा व्यक्त करतो की पक्ष या गोष्टीची नक्कीच विचार करेल व विचार करून सदी मी करत असलेल्या कार्याची दखल घेऊन मला पक्ष संधी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. पण तरी पण जर समजा संधी नाकार, तुमच्यापेक्षा एखादा स्ट्रॉंग उमेदवार राहिला किंवा तडजोडी आणते, हा मतदारसंघ दुसऱ्याकडे जर गेला तर मग तुम्ही त्यावेळेस बंडखोरी करणार का? नाही, बंडखोरीचा प्रश्न येत नाहीये, कारण आम्ही पक्षनिष्ठ आहोत. या ठिकाणी आदरणीय भैयासाहेबांच्या विचारांवरती चालणारे आम्ही आहोत. त्या ठिकाणी आदरणीय भैयासाहेब जे आदेश देतील त्या ठिकाणी त्यांच्या विचारावर आम्ही नक्कीच चालू, त्याबद्दल ती मात्रही शंका नाही. त्यांनी जर सांगितलं की डॉक्टर साहेब तुम्हाला यावेळेस कुठेतरी विचार करावा लागेल किंवा शक्यतो मला अपेक्षा आहे की नक्कीच मला त्या ठिकाणी यावेळेस ती संधी देतील. धन्यवाद. हे होते डॉक्टर सावंत होते. तर इथं झिरपी या ठिकाणी त्यांचं हॉस्पिटल आहे, आपण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आलो होतो, परंतु बोलता बोलता त्यांनी सांगितलं मीच एक स्वतः इच्छुक उमेदवार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे उभे मी माझी 1-2 माझ्या प्रचार फेऱ्या झालेल्या आहे, परंतु आम्ही त्यांना त्यासोबत हेही विचारलं जर समजा तुम्हाला पक्षाने तडजोडीमध्ये असेल किंवा एखादा तुमच्यापेक्षा स्ट्रॉंग जर उमेदवार राहिला तर तुम्ही पक्षानं संधी नाकारल्यास तुम्ही बंडखोरी करणार का किंवा इतर पक्षात जाणार का? तर त्यांनी एकच सांगितलं की माजी आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे यांच्या पाठीमागे सतत राहून आणि त्यांनी जे सांगतील त्या आदेशाचं पालन करू. धन्यवाद डॉक्टर साहेब. तुमची ताळदगाव सर्कलची हवा काय म्हणते, त्याच्यानंतर सोनम पिंपळगाव गाण्याची हवा काय म्हणते? आता थोडंसं लांब बोललं तर चालेल? कसंही बोला, फक्त शिव्या देऊ नका म्हणजे झालं. कारण झिरपी पूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती झिरपी आणि झिरपीची असा इतिहास आहे की येथील जी जनता आहे किंवा अधिक त्याचे जे आपण उमेदवार समजूयात, कारण झिरपीत अशी म्हण आहे की आईवडिलांनी शिकून मोठं केलं आणि ते राहायला बायकोसोबत आंबडलं गेलं, अशी झिरपीची अवस्था झालेली आहे. कारण काय आहे की झिरपीमधून मातब्बर लोकांनी आपल्या राजकारणाचा पाया इथं रचलेला आहे. पण ताडदगाव सर्कलला आता ज्याच्या नावाने ओळखलं जातं इथं म्हणावं तसा विकास झालेला नाही असं हे स्पष्ट दिसतंय. कारण का तर महादिग्गजांनी टोपे साहेबांनी असेल किंवा भैया साहेबांनी असेल त्यांच्या राजकारणाचा पिंड इथंच घडवलेला आहे आणि झिरपीने अनेकांना मोठं करण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये चौथे साहेब सुद्धा असतील की त्यांचा पहिला जो सभा होती ती ही झिरपीनेच गाजवलेली आहे आणि त्यांनाही आमदारकीची माळ ही गळ्यात घातलेली आहे. पण झिरपीचा आपण जर सध्याचा परिस्थिती बघितली तर तसा विकास म्हणावा तसा झालेला नाही हे स्पष्ट. मग तुमचं मतदानाचा कौल कोणाकडे? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, नोटा का तुम्ही स्वतःच उमेदवार असा? नेमकं काय? आता याच्यामध्ये थोडंसं अजून तरी स्पष्ट चित्र दिसत नाही. कारण महाविकास आघाडी होणार, युती होणार की कुणी अपक्ष लढणार आतापर्यंत तर तसं स्पष्ट चित्र तर दिसत नाहीये. मात्र जेव्हा हे स्पष्ट चित्र दिसेल तेव्हा नक्कीच जनतेचा कौलही स्पष्ट व्हायला सुरुवात होईल.
कारण सध्याच्या जरी भाजप असेल काय असेल, परंतु सध्या प्रत्येक पक्ष भाजपचंच नाव आहे ना, प्रत्येक पक्ष हा एकला विरोधी भूमिका आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी ही युतीच्या माध्यमातून लढते. तर तुमचा कौल कोणाला राहील किंवा तुमचं मतदान कोणाला राहील जिल्हा परिषद सरकारचं? आता माझं मत असण्यापेक्षा हे सर्वांचं मत असणं गरजेचं आहे. कारण आपण बघतो आहोत की तुम्ही आता सांगितलं की राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजपचं शासन आहे, झिरपी गावामध्येही सरपंच भाजपचाच आहे. पण होतं असं की जेव्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची वेळ येते तेव्हा त्यांचा 99% हा मतदार हा शेतकरी आणि शेतमजूर असतो. मात्र शेतकरी आणि शेतमजुराकडे कोणत्याच पक्षाने आतापर्यंत लक्ष दिलेलं नाही. आता मी एक तुम्हाला उदाहरण देऊ शकतो की मागे जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन चालू होतं, 4 दिवस फळबागेसाठी जेव्हा आपण पाहिलं की फळबागेसाठी पीक विमा भरणं होतं, पण 4 दिवसासाठी नीटच दिलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर जर बघितलं आपण की कृषी मंत्र्यांनी सोलापूरच्या केळी पिकासाठी जेव्हा हे आहे फळ पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ दिली, पण जालन्यासाठी दिलीच नाही. त्यावेळेस या पुढाऱ्यांनी पुढे येऊन गरजेचं आहे. पंचायत समिती असो, जिल्हा परिषदची असो, स्थायी असो किंवा जे इच्छुक असो, त्यांनी येणं गरजेचं आहे की शेतकऱ्यांसाठी मुदत वाढ झाली पाहिजे. जर आपण बघितलं की पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही, अशा वेळेस त्या पीक कंपन्याकडे धावून जाणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की अनेक कंपन्या ह्या शेतकऱ्यांचा लुबाडणूक करत होत्या. अशा वेळोवेळी अशा पुढाऱ्यांना म्हटल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं असं असतं की ही एक सिस्टीम आहे. अगदी बरोबर आहे. मग आम्ही तेच म्हणतोय ना की तुमचा कल, तुमचं मतदान हे सत्ताधाऱ्याच्या बाजूला राहील का विरोधात? ही एक खूप रंजक गोष्ट महाराष्ट्रात घडते आहे. कोणाचं समीकरण केव्हा जुळतं हे सांगता येत. तुमचं समीकरण काय म्हणतं? आमचं समीकरण असं म्हणतं की जेव्हा यांचं समीकरण आहे, प्रत्येक वेळेस जेव्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कोणाची युती होईल हे कळत नाही. मग अशा वेळेस जर आपण त्यांना मागण्या करतो, आपण मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माणसाला मागणी केली तर ते म्हणतात आम्ही तिथं स्थापनातच नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला पाहिजे तेवढा निधी येतच नाहीये. अशा वेळेस जर असा सक्षम जो ज्याची जाण आहे असा अपक्ष जर निवडून दिला संयुक्तिकरित्या आणि तो त्या युतीमध्ये गेला, ज्यांची सत्ता आहे त्यांच्या, तर तो कमीत कमी तिथून निधी आणू शकतो आणि आपला विकासही करू शकतो असं मला स्पष्ट वाटतं. एकंदरीत सुज्ञ मतदार आहे आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. धन्यवाद. मतदारांना असेल सगळे असेल, परंतु बोलता बोलता त्यांनी हेही सांगितलं शेतकऱ्यांचं हित पाहणारा असावा, गावाचा विकास असावा, अशा एकंदरीत उमेदवाराला त्यांचं मतदान राहील असं एकंदरीत त्यांनी सांगितलं. धन्यवाद सर. काय म्हणते हवा तुमच्या झिरपीची हवा काय म्हणते, ताळदेवा सरकारची हवा काय म्हणते, परत तुमच्या सोनपिंपळ गाण्याची हवा काय म्हणते? चांगली हवा आहे. भाजपची हवा चांगली आहे का? हो. तुमची हवा कोणीकडे आहे? भाजपकडेच आहे. भाजपकडे कशामुळे? भाजपकडे कशामुळे? कामं चांगली असं आहे का? हो. अच्छा, म्हणजे कामामुळे तुमचा कल भाजपकडे. हो. बरं, मला एक सांगा, जिल्हा परिषद सरकार मागचे जे सदस्य असतील डॉक्टर पिंगळेपासून किंवा गंगाधर ताई, गंगासागर ताई असेल की त्याचे रंजू भाऊ असेल, त्याचे संभादादा असेल, त्या ताई असतील गोबा येते, या जिल्हा परिषद सदस्याच्या किती काळात काही कामं झालीत का? भरपूर कामं. कोणाकोणाची साधारण कामं काढला झाले? म्हणजे अगोदरच्या सदस्याच्या काळात कामं नाही झाली. आणि तुमचा मतदारसंघ मातबर उमेदवारांनी बी निवडणूक त्याच्या काळात काही काम झालं नाही झाले? तुमचे डॉक्टरच्या काळात झाले म्हणून तुमचं मतदान भाजपला. धन्यवाद. म्हणतात काय हवा काय सांगते? काय त्यांनी काम केलं तेच बरोबर. ज्यानं काम केलं पण तेच म्हणजे कोण? नंदकिशोर पिंगळे. नंदकिशोर पिंगळे. नंदकिशोर पिंगळे काउंटे मित्र चांगलं काम केलं. चांगलं काम. पण मला एक सांग, हे जे सर्कल हे सर्वसाधारणसाठी डॉक्टर पिंगळे ओबीसी, मग गणित कसं जुळशी? कार्याला जास्त महत्व, कामाला महत्व आहे. पण समजा मला एक सांग, भाजपनं डॉक्टर पिंगळेला तिकीट दिलं नाही आणि डॉक्टर पिंगळे अपक्ष उभा राहिला, तर मग तू काय करशील? अपक्ष उभा राहिला तरी त्याला डॉक्टर पिंगळेच्या मागे समजा भाजपच्या मागे नाही ना, जे माणूस काम करतो त्याच्या मागे, पक्षाच्या मागे नाही. त्यानं सांगितलेलं मित्रांनो, जे माणूस काम करतो त्याच्या मागे, पक्षाच्या मागे नाही. कामाला महत्व. कामाला महत्व. धन्यवाद मित्र.